नमस्कार, गंगा एज्युकेशन चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधींमधील स्पर्धा परीक्षा यांच्या संदर्भात ही माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास ह्याच्या संदर्भात ही माहिती मिळेल. आजच्या डिस्कशनचा टॉपिक आहे रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. कल्पना करा की एक करार झाला, पण त्यातली एक छोटीशी चूक खूप मोठी डोकेदुखी ठरलीये. अशा वेळी कायदा काही मदत करू शकतो का? तर चला आज समजून घेऊया लेखांचे शुद्धीकरण किंवा रेक्टिफिकेशन या अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर उपायाबद्दल. चला सुरुवातच करूया एका अगदी सामान्य उदाहरणाने, जे कोणासोबतही घडू शकतं. विचार करा की एका करारामध्ये एक मोठी चूक झाली आहे. समजा एका व्यक्तीने आपली कार $15,000 विकायचं ठरवलं, पण करार लिहिताना चुकून आकडा लिहिला गेला फक्त $1,500. विचार करा, फक्त एका शून्याच्या चुकीमुळे सगळा अर्थच बदलून गेला. आता हे दिसायला जरी एक साधी टायपिंगची चूक असली, तरी यामुळे खूप मोठी कायदेशीर डोकेदुखी निर्माण होऊ शकते. मग अशा परिस्थितीत काय करायचं? कायदा इथे काही मदत करतो का? हो, नक्कीच. या समस्येवर कायद्याकडे एक उत्तर आहे. जणू काही एक कायदेशीर एडिट बटन. याच उपायाला म्हणतात रेक्टिफिकेशन, म्हणजेच लेखांचे शुद्धीकरण. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊया. तर हे रेक्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा कायदेशीर उपाय आहे ज्याद्वारे न्यायालय एखाद्या लेखी दस्तऐवजामध्ये सुधारणा करतं. कशासाठी? तर तो दस्तऐवज दोन्ही पक्षांच्या मूळ आणि खऱ्या हेतूंप्रमाणे व्हावा यासाठी. इथे ना दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एकीकडे आहे करारामध्ये काय लिहिलेलं आहे, ज्यात चूक असू शकते, आणि दुसरीकडे आहे की दोन्ही पक्षांचा खरा हेतू काय होता. अनेकदा या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो. कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की जेव्हा एखादा दस्तऐवज त्यांचा खरा उद्देश व्यक्त करत नाही, तेव्हाच हा उपाय वापरला जातो. म्हणजे शुद्धीकरणाचा संपूर्ण उद्देश हाच आहे की त्या खऱ्या उद्देशाला कागदावर आणणं. अच्छा, मग महत्वाचा प्रश्न हा आहे की करार कधी सुधारला जाऊ शकतो? म्हणजे कोणत्याही चुकीसाठी हे करता येतं का? तर नाही. कायदा यासाठी दोन प्रमुख कारणं देतो. पहिलं, जेव्हा तिथे फसवणूक झालेली असेल, आणि दुसरं जेव्हा दोन्ही पक्षांकडून मिळून एखादी चूक झालेली असेल, ज्याला आपण म्युच्युअल मिस्टेक असं म्हणतो. ठीक आहे, कारणं तर कळली, पण आता प्रश्न हा आहे की ही दुरुस्ती करण्याची मागणी न्यायालयात नक्की कोण करू शकतं? याबद्दलचे नियम काय आहेत? कायद्याने यासाठी 3 वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत. एकतर थेट नवीन खटला दाखल करून दस्तऐवज सुधारण्याची मागणी करता येते. दुसरा मार्ग म्हणजे जर आधीच एखादा खटला सुरू असेल तर वादी म्हणून त्यातच ही मागणी जोडता येते. आणि इतकंच नाही तर प्रतिवादी म्हणून सुद्धा आपल्या बचावाचा भाग म्हणून ही विनंती करता येते. पण समजा मागणी केली म्हणजे लगेच करार सुधारला जातो का? नाही, इतकं सोपं नाहीये. न्यायालय यावर कसा निर्णय घेतं आणि कोणत्या गोष्टींचा विचार करतं ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. न्यायालयाचं एकमेव ध्येय असतं पक्षांचा खरा उद्देश शोधून काढणं आणि त्याचीच अंमलबजावणी करणं. लिहिलेल्या शब्दांपेक्षा त्यांच्या मूळ संमतीला इथे जास्त महत्त्व दिलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की शुद्धीकरणाचा आदेश देणं हा पूर्णपणे न्यायालयाचा विवेकाधिकार आहे. म्हणजे मागणी केली की ती मान्य होईलच असं अजिबात नाही. न्यायालय सर्व पुरावे तपासून विचार करूनच निर्णय घेतं. बरं, या अधिकारावर काही महत्त्वाच्या मर्यादासुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या हक्कांना धक्का पोचता कामा नये ज्याने सद्भावनेने व्यवहार केला आहे. हा उपाय फक्त मूळ पक्षांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच लागू होतो. आणि हो, कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनसाठी म्हणजे कंपनीच्या अंतर्गत नियमावलीसाठी तो वापरता येत नाही. आणि या प्रक्रियेची एक सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे न्यायालय आधी लेखी करारात सुधारणा करू शकतं आणि त्यानंतर त्याच सुधारित कराराची कायदेशीर अंमलबजावणी करण्याचा आदेश देऊ शकतं. म्हणजे एकाच खटल्यात दोन्ही गोष्टी साध्य होतात. चला आता या सगळ्या प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे वळूया. हा नियम जर लक्षात ठेवला नाही तर सगळं काही व्यर्थ ठरू शकतं. आणि तो नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. जर मागणी केली नाही तर काहीच मिळणार नाही. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर आपल्या मागणीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख करावाच लागतो. कायदा याबद्दल अगदी ठाम आहे.
तो म्हणतो, एखाद्या दस्तावेजाच्या शुद्धीकरणासाठी कोणताही दिलासा दिला जाणार नाही, जोपर्यंत त्याची विशेषतः मागणी केली जात नाही. त्यामुळे न्यायालयात ही मागणी करणं अनिवार्य आहे. पण यात एक दिलासादायक तरतूद आहे. समजा एखाद्या पक्षाने सुरुवातीला ही मागणी केली नसेल, तर न्यायालय त्याला खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपली बाजू सुधारण्याची आणि ही मागणी समाविष्ट करण्याची परवानगी देऊ शकतं. तर आता हे लक्षात आलं असेल की करारातली एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी कोणताही दस्तऐवज सही करण्याआधी तो किती काळजीपूर्वक वाचला जाईल यावर नक्कीच विचार करायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.